हॅलो हाय सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आता जे काही शेणाचा टास्क झाला होता त्या एपिसोडचा रिव्ह्यू आपण बघूयात. त्यासाठी मी आज आली आहे. तर आता बिग बॉस मराठी सीझन 6चं जे आहे तर ते अर्धं भांडण की पूर्ण राजकारण सगळं काही आहे ते आपण डिटेलमध्ये आपण आजच्या एपिसोडमध्ये बघूयात. आजचा एपिसोड हा पूर्ण भांडण नव्हताच, पण अर्धं भांडण प्लस माइंडसेटचा गेम होता. हा पूर्ण माइंडसेट आणि अर्धं भांडणचा पूर्ण गेम होता. आजपासून घरात स्पष्ट दोन ग्रुप दिसत आहेत. म्हणजे आधी थोडे दिसत होते पण आता स्पष्ट दिसायला लागले. जसे राकेश बापटचा एक पूर्ण वेगळा ग्रुप आहे आणि विशालचा पूर्ण ग्रुप वेगळा आहे. विशालच्या ग्रुपमध्ये कोण येतं? अनुश्री, रुचिता, राधा आणि रोशन हे पूर्ण येतात विशालच्या ग्रुपमध्ये. आणि राकेश बापटचा तर उरलेले जे आहेत ते आहेत आपल्या राकेश बापट यांच्या ग्रुपमध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदी तर सुरुवात होते राकेश बापट हे चिडलेले, दुखावलेले, पण म्हणजे खूप जास्त असं ॲग्रेसिव्ह झालेले दिसत आहेत. एपिसोडची सुरुवातच तिथून होते. कालचा मॅटर थांबला नव्हता, तोच त्यांनी पुढे कॅरी फॉरवर्ड केला आहे. जसं की गार्डन एरियामध्ये राकेश बापट फिरताना दाखवलेत, खुर्च्या फेकतायत, मला इथून घरी जायचं आहे, हे असं चालणार असेल तर मला नाही थांबायचं आहे ह्या बिग बॉसमध्ये वगैरे, अशा मुली असतील तर असं बोलताना दिसत आहेत. काचेला बुक्क्या मारतात. हे सगळे चित्र आपण वाट बघतच होतो ना. आता ते सगळं आलंयच. आता दरवाजा उघडणार, आपण सगळेजण वाट पाहत होतो की आता दरवाजा उघडणार, पण दरवाजा काय उघडलाच नाही बिग बॉसने आणि राकेश बापट काय बाहेर जाणार नाही, हे सुद्धा दिसून आलंय. पण नेमकी काय होणार? दरवाजा उघडलाच नाही. बिग बॉसने फुल प्रोमोची म्हणजे जो फुल प्रोमो दाखवला तर प्रत्येकाची सी लावून टाकली आहे बिग बॉसने. खरंच ना, म्हणजे हा पूर्ण प्रोमो सी बनला या ठिकाणी आणि लोकही त्यांच्याबरोबर सी बनले असं मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर पुढं येतो जो सागर कारंडे. आता सागर कारंडे यांनी बोलत नाही, दिसत नाही म्हणतायत, पण त्यांनी छान पॉईंट उचललेत, छान दिसलेत ते. आजचा स्ट्रॉंग त्यांचा पॉईंट पण होता. लोक काय म्हणत होते, सागर दिसतच नाही. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की त्यांना भरपूर फॅन फॉलोइंग आहे सगळं, पण सागर दिसतच नाही. पण आता सागर दिसलेत, दिसायला लागलेत, बोललेत आणि मेन म्हणजे योग्य ठिकाणी त्यांनी मुद्दाही उचलला आहे. जसं तो राकेशला समजावताना दिसते, हे कोण आहेत किंवा यांची काय व्हॅल्यू आहे, यांना कोण विचारतंय. काही खऱ्या गोष्टी त्यांनी समोर आणल्या. मुद्दा कोण उचलतंय हे बघा, हे महत्त्वाचं आहे. बरोबर मुद्दा उचलला आहे सागर कारंडे, मी असंच म्हणेन. आणि त्याच्यानंतर अनुश्रीकडे येऊया. अनुश्रीने राकेश बापटला समजायला गेली पण तिची वेळ चुकली. ही वेळ होती का? ज्यावेळेस मॅटर चालू होतं त्यावेळेस ती कुठे होती? तिला त्यावेळेस ती समजावून का नाही घेतलं किंवा समजवलं का नाही? एवढ्या उशिरा ती समजवायला गेली आणि तिथे सागरने तिला थांबवलं. आणि बरोबर आहे, थांबवलं ते बरोबरच आहे. सागर सरळ म्हटले, आता नाही, तेव्हा बोलायचं होतं तेव्हा तू कुठं होतीस, असं स्पष्ट तिला बोललेले आहेत. आणि कारण ज्यावेळी मॅटर झालं त्यावेळी अनुश्रीचा ॲटिट्यूड म्हणा, अनुश्रीचा जो स्वॅग आहे म्हणती ती, तो स्वॅगच पूर्ण वेगळा होता. तर त्याच्यानंतर आपण दिव्याकडे येऊयात. दिव्याचा आज मोठा निर्णय होता. जसं की दिव्या आज राकेशच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. मोठ्या बहिणीप्रमाणे तिने राकेश बापटला समजूनही सांगितलं, त्याचे डोळे पुसले. हा इमोशनल सीन पण झाला. त्याला बहीण म्हणून समजावलं, त्याचा रिस्पेक्ट वेगळी आहे किंवा त्याचं इंडस्ट्रीमध्ये काय नाव आहे ह्या गोष्टी सगळ्या समजवण्यात आल्या आणि तिचा निर्णय बरोबर होता माझ्या मते तरी. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा. मला तर ती दिव्या 100% बरोबर वाटली. त्याच्यानंतर रुचिता आणि अनुश्रीचा जो मुद्दा होता, जसं म्हणतात ना, रुचितानी म्हणजे जिथं आपलं काही कारण नाही, काही नाही, उगीच यायचं शेणात हात घालून किडे काढायचे असं काम केलंय ते रुचितानी. काही गरज होती का तिला ती बोलण्याची? तिचा काही पॉईंटच नव्हता, तरी पण ती बोलली. सगळ्यात मोठा प्रश्न होता की हा मुद्दा इतक्या तासांनी बाहेर का काढला, का उचलला गेला आणि फक्त स्वतःवर कॅमेरे येण्यासाठी किंवा दिसण्यासाठी हे सगळं करतेत का रुचिता, हेही सगळ्यांना असं वाटतंय. आणि रुचिताला तर कोल्हापूरमधून काही सपोर्ट नाही आहे. सगळे कोल्हापूरकर म्हणतायत की आमच्या इकडे कोल्हापूरच्या पोरी अशा नाहीच आहेत किंवा कोल्हापूरचे लोक असं बोलतच नाही. म्हणजे हिला कोल्हापूरचा सुद्धा सपोर्ट नाही. म्हणजे ती काय आहे आता ते तुम्ही समजून घ्या. आणि हे थेट ती कॅरेक्टरवर बोलली आहे एखाद्याच्या. आणि हा प्रकार विकेंडच्या वारला मुद्दा उचलला जाणार आणि हा सगळा विकेंडला दिसणारच आहे. मला तरी असं वाटतं विकेंडला दिसण्यासाठी असं वागलं जात आहे की स्वतःवर कॅमेरे येण्यासाठी असं वागलं जातं आहे, ते कळतच नाही आहे. आणि लोकांना असं वाटेल की अनुश्री आता घराबाहेर जाईल. नाही, बिग बॉस डोक्याने गेम खेळतात, त्यांना ह्याच गोष्टीमुळे TRP भेटते. त्यामुळे बिग बॉस अनुश्री माने, रुचिता ह्यासारख्या मुलींना शेवटपर्यंत घेऊन जाणार.
राधा मुंबईकरला एक वेळेस काढतील, पण ह्या दोघींना शेवटपर्यंत घेऊन जातील, कारण यांच्यामुळे TRP येते, शो बघतायत, मुद्दे उठतायत त्यामुळे. आणि सागर कारंडेही मला यांचा हा डायलॉग आवडला. त्यांनी खूप स्ट्रॉंग वाक्य बोललं आहे की आता मुलांना घरात राहायला भीती वाटते. आणि इथेच आता मला असं वाटते की सागरनी गेम खेळायला सुरुवात केली. आता बिग बॉस कळायला लागले नेमकी काय आहे ते. आजचा बिग बॉसचा माइंडसेट कसा होता, पूर्वी कसं सगळं शांततेत लोक चांगले दिसण्यासाठी खेळायचे, म्हणजे मुद्दे उचलतायत कारण त्यांना वाटतंय होस्ट माझ्यावर वेळ घालवेल किंवा रितेश देशमुख भाऊचा धक्का सगळा यांच्यावर होईल, म्हणून प्रत्येकजण मुद्दा उचलायला पाहतंय, प्रत्येक मुद्द्यात हात घालायला पाहत आहेत सगळेजण. आणि खरं सांगू, निगेटिव्ह असू देत किंवा पॉझिटिव्ह, बाहेर आल्यानंतर यांना ॲड म्हणा किंवा फॉलोअर्स म्हणा, ब्रँडचे पब्लिशन म्हणा, सगळं मिळणारच आहे, मिळतंच. आणि ते कुणी कोणताही मुद्दा उचला किंवा किती तुम्ही मुद्दे क्रिएटिव्हली उचला किंवा नका उचलू किंवा निगेटिव्ह मुद्दे उचला किंवा दुसऱ्याच्या टॉपिकमध्ये हात घाल, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यावर होणारच आहे. पण तरी पण त्यांचं ते चालू आहे. आणि विशाल हा मला एक खतरनाक वाटतो. विशाल खूप खतरनाक वाटतो. आणि डोक्याने शांतीत क्रांती करणारा जो व्यक्ती कोण असेल तर तो मला विशाल वाटतो. जसं की विशाल मला शातीर वाटतोय, खूप स्मार्ट गेमर वाटतोय. आणि त्याने ग्रुपही असा निवडलाय ना, अनुश्री आहे ती इमॅच्युअर आहे, रुचिता आहे ती शॉर्ट टेम्पर आहे, राधा आहे ती कमी स्ट्रॅटर्जी जास्त न समजणारी आहे, आणि रोशन आहे तो पूर्ण भोळाच आहे. याचे सगळे फायदे तो घेणार आहे. आणि तो त्यांचा प्यादा म्हणून वापर केला जातोय असं मला तरी वाटतं. आणि तरीसुद्धा आज रोशन रुचिताला तरीही आज सांगतोय की तू चुकीचं बोललीस, माफी माग म्हणून. म्हणजे हे ओव्हरऑल ग्रुपला सुद्धा अलाउड नाहीये की तिने जे बोलले ते ग्रुपला सुद्धा पटलं नाहीये, म्हणजे ग्रुप सुद्धा सहमत नाहीये. आता कॅप्टन्सी टास्कचा जो गेम होता त्याची आजची खरी खेळी काय होते ते मी सांगते. टास्क तर मस्तच होता, छानच होता टास्क. मेनाचं घर शेणाचं घर खूप भारी होतं. पहिल्या राऊंडमध्ये दिव्या, दीपाली आणि विशाल गेले, आपण पाहिलं. बहुमताने दिव्याचं नाव घेतलं गेलं कारण की तिचा इमॅच्युअरपणा आणि इंग्रजीचा वापर, त्यामुळे दिव्याचं नाव घेतलं गेलं. आता प्रश्न पुढे असे आहेत की दिव्याने पुढे कोणाचं नाव घेणार, तिचा निर्णय गेम बदलणारा ठरवेल का, म्हणजे ती आता गेली तर तीही कोणाचं तरी नाव घेडेल, तर मग तो गेम चेंज होईल का तिच्या नावाने, हे पुढच्या एपिसोडमध्ये तर आपल्याला कळणारच आहे. शेवटी आता मी माझ्या मतांकडे येते, कोण चूक होतं आणि कोण बरोबर. जसे राकेश जे आहेत ते मला चुकीचे नाही वाटले, कारण त्यांच्यावर बोललं गेलं म्हणून. दिव्या दी आहे ती आज बरोबर बोलली, पॉईंटवर बोलली, व्यवस्थित झालं. सागर हे इमॅच्युअर किंवा म्हणजे जसं पहिले शांत वाटत होते तसं नाही, सागर हे पूर्ण मॅच्युरिटीने सिच्युएशन किंवा घरात वावरताना दिसत आहेत, म्हणजे तेही मला बरोबर वाटलेत. विशाल हा धोकादायक गेमर वाटतोय मला, तो पॉझिटिव्हही वाटत नाही आणि निगेटिव्हही वाटत नाही, म्हणजे बरोबर चूक दोन्ही वाटत नाही, पण छान खेळतोय विशाल. त्याच्यानंतर अनुश्री पूर्णपणे चुकीचा मुद्दा होता, मुद्दा चुकीचा नव्हता, पण चुकीच्या वेळी तिने उचललेला टायमिंग चुकीचा होता. रुचिता डायरेक्ट कॅरेक्टर अँगल चुकीचा होता तिने बोलायला नको होतं एखाद्याच्या कॅरेक्टरशी. आता नेमकी पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि रिव्ह्यू तर माझा बरोबरच असतो, चूक बरोबर तर बरोबर, यासाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला यावंच लागतंय. बाय.